नमस्कार मित्रांनो, लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. सांगोला तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सांगोला नगरपालिका निवडणूक गेल्या 8 वर्षापासून पेंडिंगवरती होती आणि ही प्रथमतःच ही नगरपालिकेची निवडणूक लागली आहे. यामध्ये जर खऱ्या अर्थानं बघितलं तर स्वर्गीय आबासाहेब यांच्यानंतर ही पहिलीच निवडणूक या सांगोला मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि स्वर्गीय आबासाहेबांच्या नंतर ही निवडणूक होत असताना यामध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल, भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर दीपक आबा गट आणि एका बाजूला आमदार शहाजीबापू पाटील जे माजी होते त्यांचा सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची भूमिका या सांगोला तालुका नगरपालिका निवडणुकीमध्ये ठरणार आहे. आणि याच अनुषंगाने लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत हे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण खरं तर राजकीय वर्तुळात कशा पद्धतीच्या घडामोडी सुरू आहेत या खरं तर आपण चर्चा करणार आहे. खरं तर केदार साहेब बघितलं तर निवडणुकीची चुरशी अगदी काठावरती आलेली आहे. प्रत्येक जण प्रभागामध्ये पद्धतीने पळत आहे. तर तुमची खरी तर बघितली तर जी काय प्रचार यंत्रणा आहे ती कशा पद्धतीने काम करते शहरामध्ये? आमची एकंदरीत सांगोला नगर विकास आघाडीची जी प्रचार यंत्रणा आहे ही खूप ताकदीनं आमचं काम चालू आहे. आम्हाला चिन्ह मिळायला आज आमची चिन्ह मिळाले. प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळं चिन्ह मिळालंय. त्यामुळे आता आमचं सगळ्यात पहिल्यांदा आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत आमचा जो उमेदवार आहे प्रत्येक प्रभागातला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलाय. प्रत्येक मतदारांना त्यांनी विनंती केलेली आहे की कशासाठी तुम्ही उभा राहिलेला आहात किंवा आम्ही कशासाठी उभा राहतोय आणि तुम्हाला काय करू तुमच्या या प्रभागामध्ये तुमच्या अडीअडचणी असतील काय, रस्त्याच्या अडचणी असतील काय, लाईटच्या अडचणी असतील काय, ड्रेनेजच्या अडचणी असतील किंवा काय अनेक बाकी काय आजूबाजूच्या त्या परिसरातल्या अडचणी असतील ते आम्ही प्रयत्न करून आम्ही मार्गी लावू. तुम्ही सांगितले की आता चिन्ह सुद्धा मिळालेले आहेत सांगितलं, पण खरं तर बघितलं तर चिन्हाचा जो संभ्रम आहे सध्या सांगोला तालुक्यामध्ये जनतेमध्ये निर्माण झालेला आहे. कारण चिन्ह जी होती स्पेसिफिक बघितलं तर शिवसेना शिंदे गट जे होतं ते धनुष्यबाण फक्त त्यांनाच मिळालेलं आहे आणि इतर जे उमेदवार आहेत मग त्याच्यामध्ये जे पक्ष आहेत त्यांना चिन्ह वेगवेगळे देण्यात आले. ह्याच्यावर काय तुमची भूमिका आहे? एक सांगतो, भारतीय जनता पार्टीनं सांगोल्याचा नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणजे आदरणीय मारुतीबा बनकर साहेब हे भारतीय जनता पार्टीनं एबी फॉर्मवर कमळ या चिन्हावर उभा केलेला उमेदवार आहे. नंतर शेतकरी कामगार पक्ष असेल, दीपक आबा साळुंखे पाटील साहेब असतील, हे आमच्या सोबत आले. तेव्हा बाबासाहेब देशमुख, दीपक आबा साळुंखे पाटील साहेब आणि आम्ही भारतीय जनता पार्टी अशी एकत्रित झाल्यानंतर सर्वानुमते संगनमते ठरवायचं म्हणून आम्ही एबी फॉर्म न देता आघाडी केली आणि त्या आघाडीवर आम्ही निवडणूक लढतोय. आणि त्या आघाडीवर निवडणूक लढल्यानंतर विड्रॉल त्या तारखेनंतर कोण काय कोर्टात गेल्यानंतर त्यामुळं चिन्ह साठी 2-3 दिवस दिले आणि त्यामुळं आज चिन्ह मिळालं. चिन्ह मिळाल्यानंतर आता हे सगळीकडे काय उलटी-सुलटी चर्चा होती तुम्ही म्हणताय, तशी परिस्थिती नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणजे नगर विकास आघाडीचा कार्यकर्ता हा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचलाय. त्यांनी केलेल्या याच्या अगोदर केलेल्या कामांची दाखले ते घेत आहेत आणि काय करणार आहे हे सांगतायत. त्यामुळे नागरिकांनी नगर विकास आघाडीच्या सगळ्या नगरसेवकांना आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळाचा नगराध्यक्ष निवडून द्यायचे ठाम ठरवलेला आहे. त्यामुळे असं कोणतीही परिस्थिती नाही. आता विरोधकांना कोणता मुद्दाच नाही. त्यामुळे काहीतरी मुद्दा करायचा आणि चर्चा करायची असा तो विषय आहे. पण खरं बघितलं तर ह्या चिन्हाच्या संभ्रमामुळे मताधिक्याचा कुठेतरी फटका बसेल काय वाटतं ह्या बाबतीत? अजिबात असं काही होणार नाही. हे बरं. कसं असतं, आज चिन्ह मिळालं, आज संध्याकाळपर्यंत ही चर्चा असते. कारण चिन्ह मिळाल्यानंतर ह्याला काय आता मुगदांना आमच्या बायकोला पांघोळ काढा मिळाला. दुसऱ्या चव्हाणताईंना हेलिकॉप्टर मिळालं आणि डॉक्टर खंडाळे यांच्या बंधूंना ते काय चहाची किटली मिळाली. कुठं फुगा मिळाला, कुठं काय अजून एसी मिळाला. असे अनेक चिन्ह मिळालेत. ह्या चिन्ह मिळाल्यावर ही चर्चा आहे. तशी परिस्थिती काय ना, मतदार ह्या फार सुज्ञ मतदार आहे. पहिल्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. आपण म्हणतो 20-20 जणांची यादी असली तरी त्यातनं द्यायला हुडकून मतदार नाव वाचून बघून मत करतो. खरं बघितलं तर आता आमदार शहाजीबापू पाटील माजी आमदार खरं तर त्यांनी त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब या ठिकाणी येऊन गेलेत आणि त्यांनी सुद्धा त्या सभेमध्ये नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे तो आमचा निवडून येणार आहे अशा पद्धतीचा ठाम विश्वास त्या ठिकाणी दिलेला आहे. तर या संदर्भात सुद्धा तुमचा नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी तुमची रणनीती काय ठरली आहे का? एक सांगतो, आमचे नेते ह्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची माझी 2 दिवसापूर्वी फोनवर चर्चा झाली. साहेबांना मी अगदी विनंती केली, की साहेब सांगोला नगरपालिकेचा नगराध्यक्षाचा उमेदवार हा कमळ चिन्हावर उभा केला आहे. साहेब मी जिल्हाध्यक्ष आहे. आमचे पालकमंत्री जयाभाऊंनाही म्हणलं, कमीत कमी जिल्हाध्यक्षाची नगरपालिका आहे. तेव्हा साहेब म्हणले, "अरे 248 मध्ये खूप व्याप आहे तिथं काहीही करा, पण सांगोला नगरपालिकेला तुम्ही सभा द्यायला लागते." म्हटल्यानंतर आज आज खूप आनंदाची गोष्ट अशी आहे, की साहेबांनी रात्री 2 वाजता फोनवरती सांगितली, की "चेतन 100% मी सांगोल्याच्या सभेसाठी येतोय." आणि तुम्हाला आवर्जून सांगतो 30 तारखेला रविवारी
12:30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री आमचे मार्गदर्शक देवेंद्रजी हे सभेला येतील. आमचा नगराध्यक्षाचा सांगोल्यात उमेदवार प्रचारासाठी येतील. प्रचारासाठी येतील. बरं. आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार आजच्या घडीला विजयीच आहे. पण साहेबांची सभा झाल्यानंतर आमचं मताधिक्य अनेक पटीनं मग एक 5,000च्या पुढे मताधिक्य जाईल. ह्याची मला एक जिल्हाध्यक्ष किंवा एक नागरिक ह्या सांगोल्याचा म्हणून खात्री आहे. त्या कारण का त्या तर ठिकाणी बघितलं तर आता तुम्ही सांगितले, की राज्याचे मुख्यमंत्री देखील येणार आहेत. परंतु बघितलं तर पाठीमागं शहाजी बापूंनी खरं तर टीकास्त्र तुमच्यावर सोडलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं, की बाळासाहेबांनी मला शिकवू नये राजकारण कशा पद्धतीचं करावं. कारण तुम्ही त्यांना एक कानमंत्र दिला होता. तर नेमकं त्यांनी सांगितलं, की चुकीच्या पद्धतीनं राजकारण सांगोल्यामध्ये घडतंय. तर ह्या गोष्टीकडे कसं बघताय? एक सांगतो शहाजी बापू हे ज्येष्ठ नेते आहेत. मी त्यांना म्हणजे आदर्श मानतो. मी काही हे सांगोल्याच्या तालुक्याच्या राजकारणामध्ये शहाजी बापू गेले सातत्याने 40 वर्ष ह्या राजकारणामध्ये आहेत. तर शहाजी बापूंनी जे सांगितलं, मी शिकवणे काय शहाजी बापूंना शिकवणे वगैरे असा काही प्रकार नव्हता. महायुतीतले घटक ह्या नात्यानं राज्याचे मुख्यमंत्री आमचे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्रजी आहेत. पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेब आहेत. मी विनंती बापूंना एकच करतो, की बापू आपण मिळून करूया, महायुती म्हणून निवडणूक करूया. परंतु बापूंचा अट्टास एकच होता, की आमचा त्यांचं म्हणजे जे विद्यमान नगराध्यक्ष आनंद माने यांचे काय मिसेस होत्या राणी माने, त्या आमच्याच पक्षाच्या आहेत. तर आमचा नगराध्यक्ष आहे, तेव्हा आमचा नगराध्यक्ष चा उमेदवार हा आमचाच असेल. ह्या नगराध्यक्षाच्या उमेदवारी आमचा पाहिजे आणि आमचं भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असेल, ही भूमिका माझी होती किंवा पालकमंत्री महोदयांची होती. ह्या गोष्टीमुळंच फक्त आम्ही दुरावलं गेलो. दुसरा असा कोणताही त्या पाठीमागचं कारण नाही. आणि भाजपचा नगराध्यक्ष करायचा ही भारतीय जनता पार्टीची ठाम भूमिका आहे. आणि मी जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या नगरपालिका कमळ चिन्हावर लढवतो. यात एक बघितलं तर जनतेतून किंवा विरोधकांकडून एक टीका होते, की जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत, त्यांना गलीबोळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी फिरावं लागतंय. ह्या गोष्टीकडे कसं बघताय? हे काय उलट अर्थ हेही घ्या ना. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब गल्लीबोळामध्ये फिरलेले विरोधक टीका जरी करत असतील तर, जयकुमार गोरेंनी जे ध्यास धरला भारतीय जनता पक्षाच्या वाढीचा, ते खरं त्या पाठीमागचं कारण आहे. तुम्ही त्याचा निगेटिव्ह विचार करू नका, पॉझिटिव्ह विचार करा ना. आज जयाभाऊंनी अनेक ठिकाणी भाषणामध्ये सांगितले, की सोलापूर जिल्ह्यामध्ये पार्टी वाढवायसाठी साहेबांनी मला पालकमंत्रीपद दिले आणि ती भूमिका ठेवूनच जयाभाऊ काम करतात. आज जर तुम्ही ह्याच्या मागे गेला, ह्याच्या अगोदरचे पालकमंत्री जरी कोण होते, काय होते त्याबद्दल बोलायला अनेक इथं पक्षाचे पालकमंत्री होऊन गेले. असा जिल्ह्यासाठी वाहून घेऊन काम करणारा पालकमंत्री ह्याच्या आधी तुम्ही तर पाहिला का? म्हणजे चांगलं काम केल्यानंतर जर त्याची टीका करणे, ही काय म्हणजे केविलवाणी गोष्ट आहे गोष्ट म्हणजे ह्याच्यावर चर्चा सुद्धा करणं चुकीचं आहे. काम करणारा पालकमंत्री काम करतातच करतात आणि पक्ष वाढीसाठीच करतात. आता ह्याचबरोबर बघितलं तर भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी प्रमुख आहे. तर सांगोल्यामध्ये खरोखरच कमळ फुलवण्यासाठी तुमची रणनीती जी आहे, ती कशा पद्धतीने ठरलेली आहे आणि तुम्ही जो विजयाचा गोलाल आहे, तो कशा पद्धतीने मिळवणार? एक सांगतो सांगोला नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष हा होणारच आहे. आणि तो नगराध्यक्ष करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीची काही ध्येयधोरणं आहेत. आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं काम करण्याची पद्धत, ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांची काम करण्याची पद्धत, ह्या सगळ्या भारतीय जनता पार्टी काम करण्याच्या पद्धत स्वाभाविकच जनताच प्रभावित आहे. फक्त आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून सांगतोय, की आपल्याला कमळाचा नगराध्यक्ष करायचा आहे, भाजपचा नगराध्यक्ष करायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष सांगोला नगरपालिकेत झाल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची इतकी खात्री आहे, की सांगोला शहराचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला खात्री देतो. तर आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत होते आणि त्यांनी सांगोला तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये ज्या काही घडामोडी घडतायत, ते कशा पद्धतीचे असणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा जो काही विजयाचा गुलाल असणार आहे, तो आम्हीच उधळणार अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद.